तर या दोन संघांदरम्यान चला आता वेळ जास्त घेऊ नका. टायमर ऑन करण्यात आला. पहिला बॉल 11 वाजून 28 मिनिटांनी इनसाइड आउट. जबरदस्त फटका आला रोहितचा बॅट मधून नागावसाठी पहिला चौकार. पहिलाही सामना जो आपल्याला पाहायला मिळाला दहिसर 12th मॅन. दादा आलेत. स्कोर सध्या आपण पाहतोय 4 वरती. सुमितला आपण पहिल्या षटकामध्ये पाहत आहोत. रोहित पाटील आघाडीला आलाय. राकेश त्याच्या सोबत दिलाय ऑन साइडला मिड विकेट आणि त्यासोबत आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला 30 सर्कलचा बाहेर 2 फिल्डर सध्या सेट करण्यात आलेले आहेत. 11 वाजून 28 मिनिटांनी पहिला बॉल पडलेला आहे. स्लॉक स्वीप आहे. चांगला फटका इथे गॅप मधून बॉल निघतोय. लॉंग लेग सीमा पार चौकार. थँक्यू. चांगला फटका इकडे पाहायला मिळाला. इनसाइड आउट आला एक्स्ट्रा कोरमधून आणि देन लॉंग लेगला. फिल्डिंगमध्ये बरेचसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्र येतात या स्टंटच्या मागे. सुमित जो स्ट्रायकर बॉलर आहे. इंटरेस्टिंग बॅटल आहे. सुमित भोईर जे सध्या आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग करत असताना 2 विविध धाटणीचे फटके रोहित पाटील कडून नागावच्या. आता ऑन साइड लावून ट्राय करण्यात आला. मनगटाच्या सायनं बॉलला वळवलं. लॉंग ऑनला फिल्डर येतात त्या ठिकाणी आदित्य थ्रो करतील. धावा सहजरित्या 2 पूर्ण होतात आणि 2 धावांनी स्कोर आपण पाहत आहोत तो 10 या आकड्यावरती. खरं तर हे जे क्रीडांगण आहे इकडे आपण पहिल्या 2 दिवसांमध्ये धावा देखील बघितलेल्या आहेत. मात्र तिसऱ्या दिवसामध्ये जो पहिला सामना होता अगदी आपण जर बघितलं तर उंबारलीला 60 चेस करायचा होता. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये स्टार्ट भेटला होता. चांगला खेळ झाला होता. मात्र त्यानंतर मिस्टेक झाली इकडे. नयनला आपण बघितलं या सीझन मध्ये 12th मॅनची सायकल ज्याच्या नावावरती आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 11 धावा. जेव्हा सायकल त्याला भेटली होती तेव्हा जरूर मी बोललो की तो म्हणाला होता मी ऑलवेज 12वाच राहीन. पण त्यानंतर बऱ्याच वेळेला तो बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपल्याला मैदानात आतमध्ये देखील पाहायला मिळाला. आज राहुल नाहीये, अजय नाहीये, जयेश नाहीये, आकाश देखील आय थिंक नाहीये. त्यामुळे या गोष्टीचा जरूर आपण बघितला तर फटका पाहूयात कशा पद्धतीने दहिसरला बसेल आणि त्या गोष्टीचा फायदा टीम नागाव कशी घेणार आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आणि बाकी त्या षटकातील 2. बॅकफुटला कट करण्यात आला. कवाचा गॅपमध्ये बॉल होता. फिल्डरने अडवला आणि धाव येत असताना अर्थातच ते आपण पाहतोय 1 आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आहे तो 12. षटक सध्या प्रगतीपथावर पहिलंच आहे. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल आहे. रोहितने चांगला खेळ केला. या सीझनमध्ये रोहित पाटील जो नागावचा भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि ही ती मॅच आहे. दोन्ही आजूबाजूची गावं आहेत. या मॅचमधला संघर्ष जरूर आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल सुमित. स्वीप करायचा होता. डाऊन द लेग आहे. अंपायर्सकडून सिग्नल आला वाईट आणि वाईटने टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर 2 चौकारांनी रोहित पाटीलने नागावच्या धावफलकाची सुरुवात केली. देन सिंगल वाईड या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. या ओव्हरमध्ये लास्ट बॉल आहे. जागा बनवली आहे बट तिकडे पॉईंटच्या वरतून काढल्या बॉलला. तन्मयचा वरतून फटका फसला जो होता तिकडे चूक झाली आहे की मात्र त्याचा वाक्या बाहेर होता बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये ते स्पष्ट होणार आहे. मात्र 2 धावा तर आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने इकडे पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज बॅटिंग करत असताना टीम 12-13 नागावने बनवल्यात 15.
बरोबर पहिल्या षटकासाठी तुम्ही 6 मिनिटं घेतलेले आहेत. लक्षात घ्या टीम दहीसर. 14 मिनिटांच्या आतमध्ये पुढच्या 3 ओव्हर्स तुम्हाला टाकाव्या लागणार आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. आदित्य पाटील आलेत. लॉफ्ट करण्यात आला बॉल. लॉंगॉनला क्लिअर करेल राकेश रॉकेट. षटकार. षटकार आला आणि टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 21. 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रणय सध्या आमचा कॉम्बॉक्स मध्ये आहेत, आमचा ऑपरेटर, आणि त्यांचा कोठा मोठा आहे. 3रा समोसा आलेला आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. आदित्य इथे पोल करण्यात आला आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाईल. जरी फिल्डर असला तरी या फटक्यामध्ये ते वजन होतं राकेशच्या. षटकार. अकाल मृत्यू वो मरे जो काम करे चंडाल का, और काल भी उसका क्या करे जो बघतो महाकाल का. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि आज बऱ्याच जणांचा उपवास फास्ट देखील असेल आणि त्यासाठी आमच्या मॅनेजमेंट टीमकडून खिचडीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. पहिल्या दिवसामध्ये रिक्षा युनियनद्वारे आपण जरूर पुलावचा आस्वाद घेतला. शाकाहारी जेवणाची, सात्विक जेवणाची व्यवस्था त्यांच्या वतीने करण्यात आली होती. कालही फक्त मॅनेजमेंट टीमला होता. आज सगळ्यांना खिचडी आहे. थोड्या वेळात अजून एक मॅच जिंकावे लागेल तरच भेटेल. 28 धावा, 2 षटकार आणि त्यानंतर आपण एक सिंगल पाहतोय. रोहित आला स्ट्रायकिंग एंडला. स्कोर सध्या आपण पाहतोय 28. आदित्य पुन्हा एकदा खेचून मारायचा होता. प्री डिटरमाइंड बॉल कसा येऊ दे, मला ऑनसाइडला खेचायचंय रोहितने ठरवलं होतं आणि इकडे मात्र चूक झालेली आहे. स्कोर सध्या आपण पाहतोय 28. आदित्य आणि सुमितची फार मोठी जबाबदारी. आज अजय नाहीयेत, राहुल नाहीयेत, जयेश नाहीये, आकाश नाहीये. खऱ्या अर्थानं गोलंदाज देखील आहेत आणि बॅटर देखील आहेत. अष्टपैलू आहेत. पिकअप बट्टोला लागलाय. लॉंग ऑन द फिल्डर. सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चौतीस धावा धावफलकावरती. टोला बॉल लागला आणि जो लॉंगॉनचा फिल्डर आहे तन्मय, त्यालाही वाटलं नसेल की बॉल त्याच्या बाजूने येणार आहे, कारण हा जो स्ट्रोक होता मिड विकेटला टार्गेट केलं होतं रोहित पाटीलने. आउटसाइड एज आय थिंक. बॉल थर्ड कडे स्टॉप करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने इकडे 2 ओव्हरचा अर्थातच पॉवर प्ले संपलाय. बॅटिंग करत असताना टीम 12-13 नागाव. धावा संख्या त्यांनी बनवली होती 34. 34 धावा 2 ओव्हरसाठी तुम्ही 10 मिनिटं घेतलेले. टीम दहीसर. दोन षटकांच्या अखेरीस टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 34. 34 धावा. हेल्दी रन रेट आहे. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. फेब्रुवारी हिटिंग आहे सध्या तरी उष्णता, पण यानंतर जसे 12 वाजून जाणार आहेत 12 ते 3 दरम्यान उन्हाचा तडाखा आपण जरूर बघितलाय. मागच्या 2 दिवसांमध्ये जुनं शर्यतींचं मैदान
रिसर्व हे देखील म्हटलं जातं, पण त्याचा अर्थ काय ते मला माहित नाही. मला सांगतील आमचे स्कोरर जे याच गावचे आहेत. रेसिंग, ओके. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे आय थिंक सोनारपाडाकरांनी काढलेला. रिसर्व लॉफ्ट करायचा होता बॉल आउटसाइड. तिकेट्स आहे शॉर्ट कव्हर मधून मागे पॉइंट कडे. नयन पुन्हा ऍक्शन मध्ये आहे. नयन थोडासा आज नाश्ता कमी केलेला दिसतोय. सिंगल आली आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 35-35. डे नाईट फॉर्मॅटमध्ये प्रत्येक संघ सध्याच्या घडीला खेळत आहे. प्रचंड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं तर महानगरपालिकांच्या इलेक्शनची जेव्हा पार्श्वभूमी होती तेव्हा असं प्रत्येकाला वाटलं की त्या इलेक्शनपर्यंत 15 तारखेपर्यंत भरपूर स्पर्धा आहेत, पण तसं नाही. त्यानंतर देखील तितक्याच स्पर्धा. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट असेल अथवा भिवंडी इकडे रायगडाचं क्रिकेट, प्रचंड स्पर्धा आपण सर्वीकडे पाहतो. सुमित पुन्हा एकदा आलेला आहे. सिंगल आली राकेश कडून आणि आता स्ट्रायकिंग एंडला तो लेफ्टी बॅटर रोहित. लेट खेळला, कट केल्या बॉलला, थर्ड मधून काढला आणि बॉल डीप थर्डला. चौकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहे. मेरिटवरती खेळ सध्या तरी केला जात आहे रोहित कडून. जेव्हा सुमित येतोय मागच्या ओव्हरमध्ये जरूर इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोकचा तो प्रयत्न करत होता, फटके बनवण्याचा प्रयत्न करत होता, पण या ओव्हरमध्ये तसं नाहीये. बॉलची चाच पडताळणी केली जाते. मी जरूर जी आय थिंक देवरुंगची स्पर्धा खेळलो, अंपायर्सला ताकीद होती की बॉल जेव्हा बाहेर जातो तो आतमध्ये येतो तेव्हा बॅटर चेक करणार नाही, अंपायरच चेक करतील, कारण आपला वेळ बराचसा जातो. या स्पर्धेमध्ये तसं नाहीये, बॅटर चेक करू शकतात. 39 धावा. खोलात बॉल पायावरती. अपील केली नाही सुमितने, त्याला माहिती इम्पॅक्ट नव्हताच, एड्स होती. आणि सिंगल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 40 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉल आणि बाकी त्या षटकातील सुमितला विकेट्स काढाव्या लागणार आहेत, कारण ही जी पार्टनरशिप आतापर्यंत 40 वरती पहिल्या 15 बॉलमध्येच पोहोचलेली आहे. 15 बॉल आणि बाकी आहेत. संकेत शेठ पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडा, अंतिम दिवस या स्पर्धेचा. कट करायचा होता वेग आणि त्यासोबतच आताचं नियंत्रण, त्यासोबतचा बाउन्स बॉल मधला थेट निघून गेलाय महेंद्रच्या हातात. महेंद्र भोईर, आणि महेंद्र भोईरचं फ्युचर खऱ्या अर्थानं सुमित मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं महेंद्रने गेले कित्येक वर्ष दहिसर गावासाठी स्ट्रायकर बॉलर म्हणून लेफ्ट आर्मर तो देखील होता, आणि तशीच बॉलिंग ऍक्शन सुमित कडून. शॉर्ट सॅप आहे पण फटका फसलाय. भावेश समोर पकडले त्याने कॅच. विकेट डाऊन. 40 ला पहिला धक्का नागावला. चाळीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक सध्या प्रगतीपथावर असताना तिसरा, आणि त्या षटकातील आता असेल तो शेवटचा बॉल. सिद्धांत खेचायचा होता, ऑन साइडला आलाय शेवटचा. विकेट डाऊन. फलंदाज बाद. सो 40 ला धावासंख्येचा फुल स्टॉप सुमितनं लावला आणि 2 विकेट काढले. रोहित, सिद्धार्थ दोघंही आउट होतात. 3 ओव्हरचा खेळ संपला. नागाव 40 वरती आहे आणि 3 ओव्हरसाठी तुम्ही घेतली ती
16 मिनिटं, 4 मिनिटं अजूनही बाकी आहेत. चला ड्रिंक्सचा सिग्नल आहे, पाणी घेऊन येत आहेत. थँक्यू दिस. चला 4च मिनिटाचा वेळ फक्त बाकी आहे टीम दहीसर 4th ओव्हरसाठी. टोटल स्कोर 40 आहे. पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी सोनार पाडामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. अंतिम दिवस आहे. 24 ग्रामीण संघांना घेऊन या पर्वाचं आपण आयोजन पाहत आहोत. RM11 गावदेवी सोनार पाडा. हवे त्या बॉल, बॅटचा चेहरा उघडलाय. वाऱ्याचा लाटांवरती स्वार होऊन जरूर बॉल होता. वाह, स्वतःला स्ट्रेच करून काऊ कॉर्नरला पकडलेली जीत कडून ही कॅच. रोहित पाटील इज गॉन. वो कहते हैं ना, साई के ज्योति के नूर मिलता है, भक्तों के दिलों को सुरूर मिलता है, और जो भी आता है शिरडी वाले साई बाबा के दरबार में उसे कुछ ना कुछ तो जरूर मिलता है. भगवंत या भूतळावरती डायरेक्ट आशीर्वाद देण्यासाठी येऊ शकत नाही, म्हणून त्याचाच अंश त्याचंच रूप घेऊन जे या भूतळावरती जन्मतात, अर्थातच त्यांना आपण साधू म्हणतो, कोणी संत म्हणतो, कोणी फकीर म्हणतो, आणि त्यातलेच साई बाबा. पूल करण्यात आला. फटका इकडे फसलेला आपण पाहत आहोत. मिड विकेटचा फिल्डर पोहोचलाय, पकडली त्याने कॅच. पुन्हा एकदा होता जीत, आणि इकडे विकेट येते ती हर्षांक पाटीलची. फॉर्टी 40 धावा धावफलकावरती आहेत, आणि 40ला विकेट किती पडलेत ते पहा. मागचे 4 विकेट 40 वरतीच पडलेले आहेत. सुमित भोईरकडून शेवटच्या दोन्ही बॉलवरती 2 विकेट, तर इकडे आलेला जो तन्मय भोईरकडून पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आलेत. बंटी 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंजेस फिल्डिंग मध्ये स्क्वेअर लेगला थोडंसं सरकवतात ते. हरिभक्त पारायण जोमा महाराज खेणे यांची उपस्थिती आहे. स्वागत आहे आपलं. हॅट्रिक बॉल. रनवेमध्ये थोडासा अडथळा. पुन्हा तन्मय चाललाय मागे. मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला खाली ठेवून स्वीपर कव्हरला आपल्याला एक फिल्डर पाहायला मिळतोय.
हवे त्या बॉल फिल्डरने स्टार्ट तर घेतला होता मात्र झाली आहे चूक आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर चौकार. चौकाराला आणि 4 धावांनी धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे पोहोचली ती 44. जवळपास 6 बॉल लागले 4 धावा यायला. रिव्हर्सला अटेम्प्ट आहे पॉइंटचा फिल्डर आहेत नयन. या वेळेला चुकी नाही थ्रो देखील चांगला होता. विकेट किपरला कव्हर करता आला नाही महेंद्रला आणि तिकडे चुकून मागून येते बॅकअप तोपर्यंत 2 धावांनी धावसंख्या सध्या पुढे जाईल. स्कोमॉझॉन 46 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरमध्ये जबरदस्त सुरुवातीच्या खास करून 2 ओव्हरमध्ये जो पॉवर प्ले होता स्टार्ट भेटला होता त्यांना. 3rd ओव्हरमध्ये सुमितने कमबॅक केलं. इव्हन 2 विकेट काढल्या आणि इकडे तन्मयने सुरुवातीला 2 विकेट काढलेल्या आहेत. त्यानंतर 6 धावा आल्यात बंटीकडून. ओढवायचा होता ऑन साईडला बट बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघालाय. 1 टू गो. शेवटचा बॉल 4th ओव्हरमधला. वेग इकडे होता मात्र जो बाउन्स पाहिजे होता बंटीला तो इकडे व्यवस्थित बॅट जरी फिरली तरी बॉल आला नाही आणि त्यामुळे येतोय तो डॉट बॉल. आणि ते 4th ओव्हरच्या खेरीज 12-13 नागावचं धावफलक जाऊन पोहोचलं 46 वरती. बरोबर 20 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतला 4 षटकांसाठी त्याबद्दल आभार. दहीसर आता लास्ट ओव्हरसाठी जास्त वेळ घेऊ नका. आपण आजचा पोलमधून आपण 8 संघांना पाहतो. फर्स्ट मॅचमध्ये एदुटने बी आणि उंबारली या 2 संघांना आपण बघितलं. एदुटने बी विजयी झालेले आहेत. देन हा जो सामना दुसरा नागाव आणि दहीसर यानंतर आपण विनर मॅच खेळवणार आहोत. त्यानंतर मात्र असतील जगदंब वाकण आणि कमाल पाडा आणि त्यांच्या नंतर खोणी नितीन आणि कौसा टीम असा आजचा पोल आहे. चला टीम दहीसर महेंद्र भोईर आज पुन्हा पाहायला मिळणार आहेत आपल्याला. राहुल नाही आहेत आज, अजय नाही आज, जयेश नाही आज. जे प्रामुख्याने 3 अष्टपैलू आहेत म्हणजे 3 गोलंदाज देखील आहेत आणि त्या गोलंदाजांच्या अनुपस्थितीत आज पुन्हा एकदा महेंद्रने ती धुरा सांभाळलेली आहे. शूटचा लेस थोड्या टाईट केल्यात. पाहूयात किती टाईट बॉलिंग करतील. महेंद्र भोईर लास्ट ओव्हरमध्ये आलेत 47 धावा आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला तो रुद्र माळी. अग्रेसिव्ह बॅटर आहे नागावचा बॅटिंग ऑर्डर मधला. फुल टॉस होता टोला लागला स्क्वेअरलेकडे फिल्डर आहेत फारच वेगाने फिल्डिंग चांगली झाली. थ्रो देखील चांगला आहे. एकच वा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये वेदांतला आपण बघितलं. हे जे काही नवीन चेहरे आहेत भावेश आपल्याला पाहायला मिळतो आउटफील्ड मध्ये. वेदांत असेल, जीत असेल, तेजस असेल, नयन आपल्याला पाहायला मिळतात बिहाइंड द विकेट. हे नवीन चेहरे आहेत. त्या व्यतिरिक्त आपण आदित्य असेल, सुमित, शरदने आज कमबॅक केलाय. वा म्हणजे आज ताकद वाढली आहे सरची. कारण मागच्या काही बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते नव्हते पण या स्पर्धेमध्ये आवर्जून चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडामध्ये शरद यांना आपण पाहतोय. स्कोर सध्या तो 47 आहे. रनआउटची विकेट आली. बंटीची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती प्रेम पाटील येत आहेत. चला प्रेम लवकर. 9 मॅचेसचा शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. 12 वाजलेले 5 बॉल फिंगर अप एम्पायर. रुद्रची विकेट पाहिजे होती आणि ती विकेट आली आहे महेंद्रकडून. विकेट नंबर 6.
47 ला रुद्रची विकेट आली आणि नवीन बॅटर किरण मडवी मैदानाच्या आतमध्ये आले, 8व्या क्रमांकावरती आलेले. ओहो ज्योती कॉम्बॉक्स पर्यंत आवाज आला होता, मात्र मिलिंद कडून चूक झाली. आता यस्टनचा मागे स्कोर सध्या आपण पाहत होतो, सध्या 47 वरती थांबलेला आहे. बॉल आणि बाकी 3. चांगली बॉलिंग, खास करून स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहतोय जिथे प्रत्येक बॉलला बाहेर मारण्याचा प्रयत्न बॅटर्स कडून होत असताना पहिल्या 3 बॉलमध्ये एकच धाव आली आहे. फुल लेंथ होता, यॉट करून घेतलाय, डॉट आलाय. वा, 2 ओव्हरमध्ये 34 धावा होत्या आणि मागच्या आपण पाहतोय जवळपास 16 बॉलमध्ये धावा फक्त आलेल्या 13. कमबॅक बॉलर्स कडून सुमितचं 3रं षटक, तन्मयचं 4थं षटक, तर महेंद्रचं हे शेवटचं 5वं षटक आहे. 2 बॉल बाकी आहेत. ऑन साईडला बॉल चाललाय, डीप मधून जीत वेगाने बॉलवरती आलेत. बॉल थोडासा वळलाय, स्टॉप करण्याचा प्रयत्न होता, आता स्टॉप करून थ्रो करतील ते. 2च धावा इकडे. ट्रिपलला चान्स घेतली आहे, पण कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये विकेटला भरपूर महत्व आहे. मात्र ते न पाहता इकडे नागावने ट्रिपलसाठी चान्स घेऊन विकेट गमावली आहे. 7वा धक्का, धावा आहेत 49. रघुवंशी आवाज आणि शंभू महादेवांचं गाणं. 2 धावा सध्या इकडे नागाव टीम कडून पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीने इकडे सक्सेसफुल ओव्हर संपली महेंद्रची शेवटची. जिकडे आल्या त्या फक्त 4 धावा, आय थिंक 5 आल्या. एक्कावन्न धावा झालेल्या आणि 52 धावांचं लक्ष ते गावदेवी दहिसर समोर. टार्गेट 52. चला नागाव टीम लवकरात लवकर उतरा मित्रांनो, वेळ नाही आपल्याकडे. 12 वाजलेले बरोबर आणि तुम्हालाही विदिन 20 मिनिट्स 4 षटकं टाकायचे आहेत. संदीप माने आणि अरविंद मात्रे या 2 अंपायर्सना सध्या आपण पाहत आहोत ऑन ग्राउंड. जबरदस्त भूमिका ज्यांची राहिली या स्पर्धेमध्ये. चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडामध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि जशी आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल, ऐकूयात पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे बिनविरोध उपाध्यक्ष नितीनजी काळण सरांना. थँक्यू. हॅलो हॅलो, चेक चेक, टेस्ट चेक. बघूया आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. काहीतरी चर्चा करत असताना बाराम पाटील साहेब सुद्धा तिथे उपस्थित आहेत. विष्णू केने साहेब सुद्धा उपस्थित आहेत. सौरभ ठाकूर तिथे उपस्थित आहेत. संकेत पाटील, हॅलो, संकेत पाटील सुद्धा तिथे उपस्थित आहेत. हरिचंद्र ठाकूर साहेबांना तिथे बघू शकाल. संदीप केने, जोमा केने साहेबांना तुम्ही पाहतायत.
सुनील जोशी हे सर्व मान्यवर आपल्या मुख्य व्यासपीठावर या मॅचमध्ये टार्गेट 51 झालेत 52 टुवीने. चला सलामी जोडी दहीसर टीम या मॅचचा विजेता आणि सतरंगी क्रिकेट संघ हेडूटे बी मध्ये मॅच होईल. मॅनेजमेंट कमिटीचे बघा योगेश पाटील सीमा रेषेवर तैनात आहेत. त्यांना माहिती ना बॉल जास्त तिकडे जातात. आणि प्रतीक पाटील त्यांचे असिस्टंट पीए. हॅलो 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 चेक 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 चेक. त्यांचा आगमन झाले त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. राजू पालकरे सुद्धा बघा सामना एन्जॉय करतायत. इंग्लंड रिटर्न. चेतन पाटील सुद्धा आहेत. चेतन पाटील कुठे आहेत आले ओके. करूया आपण पहिल्या दिवस आपण पहिल्या शेवटच्या दिवसातील दुसरी मॅच जिथे पहिल्या धावात 51 धावा उभारल्या. 52चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 7 विकेट गेल्या. 3 ओव्हरमध्ये आय थिंक 40 रन्स होत्या. 34 2 ओव्हरमध्ये 34 होत्या. पहिलाच बॉल डायरेक्ट हिट झाला असं मात्र क्षेत्रक्षाने अगोदर वेळ घेतला आणि नंतर रोहितने सांगितल्यानंतर हिट केलंय. तरी विकेट डोक्यात होती मिलिंदची मात्र डायरेक्ट हिट झाला नाहीये. 52 धावांचं तुम्हाला संरक्षण करायचंय. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 60 धावांचं टार्गेट होतं उंबाली टीम समोर मात्र त्याची झाल्या नाहीयेत. फटका चांगला आहे मात्र लॉंग आपला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. रुद्रमाळी तिथे आहेत. 2 सिंगल पहिल्या 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात दाखल झालेली टीम गावदेवी दहिसर. थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सिंगल मिळाली. किपरच्या मागे ती मुलं आहेत त्यांनी बाहेर थांबायचे. तुम्ही कसला सराव करताय. बॉटल फेक. जबरदस्त फटका बघा महेंद्रच्या बॅटमधनं. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल जाईल सीमा पार. आलाय चौकार महेंद्र भोईरच्या बॅटमधून. त्यांच्यासोबत मंथन केलेत का. महेंद्रच्या बॅटमधून चौकार आपल्या पाहायला मिळतोय. पहिल्या 3 सिंगल आल्या होत्या. 50+ धावा चेस करायच्या 10 पूर्ण.
हर्षांग पाटील येत आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. 24 बॉल 41 रन्स अजूनही या मॅच मध्ये बनवायचे आहेत गावदेवी दहिसरला. चोवीस बॉल 41 रन्स या मॅच मध्ये. आता सेकंड मिलिंद. इथे चेंडू हवेत आहे. यष्टिरक्षक कोणती चूक करत नाहीयेत. 11 वरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना गावदेवी दहिसरला. बघा अमोल पाटील करण कान एकच टायमिंग एकत्र आले का. अमोल पाटील घेण्यासाठी थांबले होते. सिद्धांत पाटीलने एक जबरदस्त झेल टिपला आणि पहिला धक्का लागला. आता आदित्य आलेत. दहिसर संघाला 52 धावा या मॅच मध्ये चेस करायच्या. 11 वरती पहिला धक्का आपण मध्ये हर्षंगने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलेली आणि विकेटची गरज होती. आई गावदेवी 12-13 नागावला. या मॅचचा विजेता आणि सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी मध्ये आपल्याला लगेच मॅच पाहायला मिळेल. 4 ओव्हरची. हर्षांग बॅकफुटला गेले. उदय तिथे. उदय मडवी कोणती चूक करत नाही कारण की त्याला माहिती आहे झेल कोणाचा आहे. आदित्यचा आहे. एक चांगला फलंदाज आहे. फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आहे. तो शून्यावरती बाद. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज हर्षांग पाटील. काळी विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाली. ओमकार पाटील अगासान. सुमित भोईर आले बॅटिंग करण्यासाठी. सुरुवात जबरदस्त झाली होती. 11 रन्स आल्या होत्या. 52चं टार्गेट या मॅच मध्ये. हॅट्रिक बॉल. डॉट बॉलची ते समाप्ती होईल असं पंच अरविंद म्हात्रे सर सांगतायत. डॉट बॉलची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी करत असताना हर्षांग पाटील तुम्हाला पाहायला मिळतो. वेग प्रचंड हर्षांकडे आणि वेगाने नेहमीच तो इम्प्रेस करतो. बरेचसे खेळाडू संघामध्ये नाही आहेत. पंच सांगतात बॅटकडे. योगेश म्हात्रे सुद्धा बघा इन ऍक्शन मध्ये. मायरा 11 या नावाने सातत्याने संघ पॅक करतात. एक धाव फलंदाच्या खात्यामध्ये ऍड होईल. 13 धावा. 52चं टार्गेट म्हणजे 19 बॉलमध्ये 39 अजूनही करायचे आहेत गावदेवी दहिसरला. 52चं टार्गेट आहे. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 11 आले होते. या ओव्हरमध्ये फक्त 2 आले आतापर्यंत. अपील स्ट्रॉंग आहे.
आत्ता फलंदाज रनआउट आहेत तिसऱ्या धावेसाठी. सेकंड रनला पण चेक करायचंय. ओके. एकच धाव. सेकंड रनला कोण आउट झाले? सुमित का कोण? तिकडे पण सुमित. म्हणजे 2 वेळा. एकच रन आहे आताची. चौदा धाबा. दोन षटकांचा खेळ संपलाय. 14 धाबा धाबांमध्ये लागल्यात. अठरा चेंडू 38 धावांची गरज आता या मॅच मध्ये. दुसऱ्याच रन घेताना सुमित रनआउट झाले. रोहित पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेल मध्ये. 18 बॉल 38. इथे एक सिंगल मिळाले. 1 धावसंख्या पुढे सरकते 15 वरती. 17 चेंडू 37 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. आईगाव देवी दहिसरला आज राहुल पाटील नाही आहेत, जयेश नाही आहेत, अजय नाही आहेत. त्यामुळे त्यांचा फरक जाणू शकतो या मॅच मध्ये. कारण की तिन्ही खेळाडू आपण बोलले तर बॅटिंग सुद्धा चांगली करतात. बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकाराची नितांत गरज होती. तो चौकार आलेला आहे. करण काळन. इथे मात्र सूरज मडवी बघा जबरदस्त फिल्डिंग. 1 धाव इथे मिळाली. वीस धावा झाल्यात. 32 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू 32 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. अमर ठाकूर. फिल्डिंग करणाऱ्या आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. पंचांना आउट वाटलं ते कधी घेऊ शकतात.
फेअर डिलिव्हरी. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सिद्धांत नाही, कॉल द्या, कारण की कालही 40+ मध्ये असाच कॉल दिला नाही मोठी देसाईच्या खेळाडूंनी. मोठी टक्कर झाली होती कारण. तुम्ही कॉल द्या प्लीज. तेरा चेंडू 32 धावांची गरज. रोहितने कमबॅक केलाय. एक चौकार जरूर तन्मयने त्याला ठोकला होता, मात्र त्यानंतर शरद आले बॅटिंग करण्यासाठी. मात्र फुटवर्कचा वापर नाहीये. चला पाणी घेऊन जायचे. 3 षटकांचा खेळ संपलाय. आई गावदेवी दहिसर संघाची धावसंख्या 20. चेंडू शिल्लक आहे 12. धावा करायच्या 32. रियांश योगेश पाटील बघा सामना एन्जॉय करतायत. मास्टर माइंड योगेश पाटील यांचे सुपुत्र. 3 षटकात फक्त 20 झालेत. 12 बॉलमध्ये 32 करायचे आहेत. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहिलं तर त्यांच्या 2 षटकात 34 धावा होत्या नागाव टीमच्या, आणि दहिसर टीमच्या 3 षटकात फक्त 20. बारा चेंडू 32. बारा चेंडू 32 धावांची गरज. सूरज बळी गेलेत. पहिलाच बॉल उंच गेलाय, सीमारेषेच्या बाहेर जाईल. तन्मयच्या बॅट मधून आलाय सिक्सर. बॉल आलाय बघा. चेक. 3 ओव्हर नंतर जुना बॉल आहे, लक्षात घ्या. सव्वीस धावा झाल्या. 26 अजूनही करायचे आहेत 11 बॉल मध्ये.
एकच धाव मिळेल. धावसंख्या 27. 10 चेंडू 25 धावा या मॅच मध्ये गावदेवी दहिसरला करायचे आहेत. दुसरी धाव घेतली असती कदाचित डोक्याची ठरली असती. दहा चेंडू 25 धावांची गरज. नो बॉल. भीमर बॉल पाहायला मिळालाय. 2 धावा धावून घेतल्या आहेत. एकूण 3 धावा मिळतील आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. 30 धावा झाल्या. 10 चेंडू मध्ये 22 करायचे आता गावदेवी दहिसरला आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. शरद साडी. सूरज. चांगला चेंडू होता. फ्री हिटचा बॉल होता. आता फायदा घेऊ शकले नाहीयेत. 9 चेंडू 22 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत गावदेवी दहिसर या टीमला. त्यांच्या विरोधात आहे गावदेवी 12-13 नागाव. एकाच विभागातील 2 संघ. बाजूबाजूचीच गावं. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. शरदला थोडस शांत ठेवलंय. भीमर बॉल आला होता मात्र त्याचा फारसा नुकसान झालं नाहीये. 8 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत. 30 धावा झाल्यात. 52चं टार्गेट होतं. आता मात्र फटका चांगला आहे. शरदने बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 सोमनाथ गायकर येतात बघा. परी 11 जगदंबा वाकलन बी. सात चेंडू मध्ये 16. एकच धाव मिळाली. आता मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. टीम मिनिटी नको लगेचच फिल्डिंग लावायची. नागाव टीम 6 चेंडू मध्ये 15 करायचे. पहिल्या डावात विकेट आपण बघूया. 7 विकेट गेले होते पहिल्या डावामध्ये. दुसऱ्या डावात 4च विकेट गेलेत. त्यामुळे 14ही चालतील विकेट न गमावता. मात्र लिगली 15 धावांची गरज आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बीचे कॅप्टन मुख्य बॅट्समन येऊन थांबायचे. चला फास्ट खेळा. प्रेम पाटील आलेत शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 चेंडू 15. विकेटच्या आधारावरती 14 चालतील. प्रेमचा पहिलाच बॉल एज लागली होती. कीपर कडनं झाली चूक. धावा मिळतील 4. आलाय चौकार. चौकार आलाय. 15ची गरज होती. आता 5 बॉल मध्ये 11 करायच्या. 10 जरी केल्या
तरी सामना जिंकेल गावदेवी दहिसर. जी बॅटिंग टायगर चषक मध्ये केली होती एडुटे बीच्या विरुद्ध, तशीच बॅटिंग शरदला आता करावी लागेल या मॅच मध्ये. संघ जरूर सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता सतरंगी क्रिकेट संघ एडुटे बीच्या विरुद्ध. एक धाव इथे मिळालेली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 5 आले आहेत, त्यामुळे आता शेवटच्या 4 बॉलवरती 9 आपण 10 करायचे आहेत. 9 जरी केल्या तरी सामना जिंकू शकतो. 6 बॉल 15 ची गरज होती, पहिल्या 2 बॉलवरती 5 आलेत. तन्मय स्ट्राईक एंडला आहे. 4 चेंडू 10 धावांची गरज. 9 जरी केल्या तरी सामना जिंकेल गावदेवी दहिसर विकेटच्या आधारावरती. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. प्रेम काल सतीशदादा पाणी स्मृती चषक मध्ये 1 बॉल 3 ची मॅच आणि 3 धावा धावून घेतल्या. बॉल थर्डमॅनला होता, त्यानंतर थ्रो केला आणि त्यानंतर 2 धावा एक्स्ट्रा धावून आल्या. फटका फसलाय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक रुद्रमाई कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बाद. तन्मयची खेळी समाप्त. चला फिल्डिंग लावून घ्या. नागाव टीम जास्त वेळ घेते तुम्ही. 3 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. 9 चालतील अजूनही विकेटच्या आधारावरती. पहिल्या डावात 7 विकेट गेलेत, दुसऱ्या डावात 4 विकेट गेलेत. बघायचं आहे कोणता संघ जिंकेल, कोणता संघ सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघावर मॅच खेळेल. प्रेमचा पुढचा बॉल. प्रेम थांबतायत का? दुसऱ्यांदा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. तीन चेंडू 10 धावांची गरज. 9 जरी केल्या तरी गावदेवी दहिसर संघ सामना जिंकेल. मात्र बघायचं आहे प्रेम ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात आतापर्यंत, राकेश सारखा गोलंदाज असताना प्रेमवरती विश्वास दाखवलाय. हा चेंडू उंच गेलाय, मात्र रुद्र माई तिथे बघा. आणि आता काय घडलंय बघूया. चौकार आहे की षटकार? चौकार. चेक करूया. चौकारच आहे तरी चेक करा, मनामध्ये शंका नको. चौकार आहे अरविंद सर, चौक आहे. चेक केलंय. रोहितने गॉगल घातल्या, रुद्रलाही द्यायला हवा होता खरं तर. दोन चेंडूचा काही शिल्लक आहे. 7 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. 5 चालतायत. 2 चेंडू 6 धावांची गरज. 5 गेल्या तरी सामना जिंकू शकता. चला हेडूटसनचे कॅप्टन हेडूट नेबी टायगर चषकापासून आपण हेडूट नेबी संघाची चर्चा आहे. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केल्या, मात्र फलंदाज बाद आहेत. 5वी विकेट गमावली आहे. आता 2 बॉल मध्ये 5 करायचे. 4 जरी केल्या तरी गावदेवी दहिसर संघ सामना जिंकेल. चला बॅट्समन लवकर पाठवा, या लवकर.
फुलटॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. एक बॉल एकची गरज आहे शरद. जरी नाही काढली, विकेट जरी गेली तरी सामना दहिसर संघ जिंकेल. चौकार आहे. 2 बॉल 5 हवे होते. या बॉलवरती विकेट जरी गेली तरी सामना जिंकेल गावदेवी दहिसर. 9 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी. करण कान सांगितले शरद दिसले नाही. शरद तर दोन्ही स्पर्धांमध्ये मी बघितलं शरदला. टायगर चषकही खेळले. सतीश दादा पाटील हा त्याच्या अगोदर नसतील कदाचित. इथे मात्र सामना जिंकलाय बघा. शरदने मॅच फिनिश केली. त्यामुळे आता मॅच पाहायला मिळेल दहिसर विरुद्ध हेडूट नेव्ही. चला दोन्ही कॅप्टन लगेच या. तन्मय टॉस साठी या. कॅप्टन मगाशी कोण आले होते? सुमित.